नमस्कार. आज आपण चमचमीत असा चुलीवरती ओला जवळा बनवणार आहोत. अतिशय सुंदर चव लागते. बाकीचं जेवण तयार झालेलं आहे. हे पहा. नाचणीची भाकरी आणि जवळ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. चुलीवरती कशी बनवायची, नाचणीची भाकरी चुलीवरती कशी छान बनवली जाते. हे पहा, जवळा पण तयार आहे. याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्याचबरोबर हे पहा, जवळ्याची वत्तल देखील बनवलेली आहे. वत्तल म्हणजेच आमटी आणि भात. हे सर्व असं चुलीवरचं जेवण तयार आहे. सुका जवळा आपण रोजच खातो, परंतु ओल्या जवळ्याला अतिशय सुंदर चव लागते. चला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण भाकरी बनवणार आहोत नाचणीची. नाचणीचं पीठ घेतलं आहे. थोडंसं सुकं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे. या नाचणीच्या पिठामध्ये आपण गरम पाणी करून घालायचं आहे. पीठ अंदाजेच घेतलेलं आहे. हे पहा. पीठ व्यवस्थित भिजलं जाईल इतपत आपल्याला असं गरम पाणी करून घालायचं. उकळ आलेलं पाणी घालायचं, म्हणजे कसं छान भाकरी बनते, फुगते पण छान. असं छान मिक्स करून घ्यायचं उलथाण्याने. असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं असं कोमट झालं की मग हाताने छान मळून घ्यायचं. आता चुलीवर जेव्हा मी भाकरी बनवते तेव्हा हे पहा, असं एकदा सर्व पीठ भिजवलं जात नाही, कारण कसं मग पीठ थंड होत जातं ना, मग भाकरी कशी फुगत नाही. असं आपण थोडं थोडं पीठ मळून घेतलं ना की बाकीचं पीठ थोडं कोमट राहतं, त्यामुळे भाकरी थापायला पण इझी जाते आणि फुगायला पण इझी जाते. मग छान फुगते भाकरी. हे पहा, असं छान मळून घ्यायचं हाताने. असा छान गोळा बनवून घेतलेला आहे. हे पहा. आता भाकरी थापून घेऊया. थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं असं पोलपाटावरती आणि हाताने अशी भाकरी छान वळून घ्यायची आणि मग थापायला सुरुवात करायची. थोडीशी भाकरी छोटीशी अशी बनवून घ्यायची. एक्स्ट्राचं पीठ वाटत असेल मोठा गोळा तर बाजूला काढून ठेवायचं आणि असं छान थापून घ्यायची भाकरी. हे पहा. असं गरम पाणी घातलं ना नाचणीच्या पिठामध्ये की भाकरी अतिशय सुंदर बनते, सॉफ्ट बनते एकदम. खायला पण लुसलुसीत मस्त लागते. भाकरी थापून तयार झालेली आहे. हे पहा, चुलीवरती तवा ठेवला आहे. असं छान पुसून घ्यायचं पहिल्यांदा. आता भाकरी घालून घेऊया. थोडंसं पाणी शिंपडून घेतलं अगोदर तवा पुसून. हे पहा, तवा छान कडकडीत गरम झालेला आहे. आत्ता आपल्याला भाकरी घालायची आहे तव्यावरती. व्यवस्थित घालायची आणि पाणी लावून घ्यायचं. पहा, भाकरी घातल्या घातल्या एवढी गरम नसते, त्यामुळे पाणी इझिली लावता येतं आणि सवय असेल तर होऊन जातं. हे पहा, असं छान पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी लगेच पलटायची नाही. थोडी अशी सुकली वरून की एकदम पण सुकू द्यायची नाही, मग ती कडक होते. थोडीशी सुकली की अशी पलटायची आणि अशी छान भाजून घ्यायची दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित. आणि मग व्यवस्थित भाजली गेली की मी पलटून अशी ठेवायची. हे पहा, निकाऱ्यावरती पण शेकवली जाते, पण आता मला इथे यूट्यूबवरती दाखवायचं आहे म्हणून मी तव्यावरती शेकवून दाखवते. हे पहा, किती सुंदर छान फुगली जाते, मस्त बनते अशा प्रकारे भाकरी.
अशाच बाकीच्या पण भाकऱ्या बनवून घेणार आहे. हे पहा, आता तुम्ही बघू शकता सर्व भाकऱ्या अतिशय सुंदर पद्धतीने बनतात आणि अशा छान फुगल्या जातात. त्यामुळे खायला पण लुसलुशीत मस्त लागतात आणि जवळा आणि नाचणीची भाकरी अतिशय सुंदर लागते. एका साईडला भाकऱ्या तयार होत आहेत, तोपर्यंत आपण जवळ्याची तयारी करूया. हा जवळा आपण छान वाफवून घेतलेला आहे. पहिल्यांदा धुवून स्वच्छ वाफवून घ्यायचा. मग कसं परतायला छान पटकन बनतो. तेल घातलेलं आहे एका भांड्यामध्ये. आई बनवते. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. मिरची, हिरवी मिरची 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. तेलामध्ये घालायचे. असं छान फ्राय करून घ्यायचं. गावची पद्धत, झटपट स्वयंपाक बनतो. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. मसाले घालताना सगळ्यात प्रथम थोडासा चिकन मसाला घातलेला आहे. आई हळद घातलेली आहे. गरम मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे. आता कोकणी मसाला घालणार आहे, जो घरगुती बनवला जातो. आई थोडा चिकन मसाला वापरते मच्छीसाठी. हे पहा, 3 चमचे इतका कोकणी मसाला घातलेला आहे. इथे 2 वाटे घेतलेले होते कोलंबाचे म्हणजे जवळ्याचे. थोडासा टोमॅटो, कोथिंबीर आणि 3-4 कोकम असे घालून घेतलेले आहेत. आता छान फ्राय करून घ्यायचा कांदा आणि बाकीचं साहित्य आणि छान फ्राय झालं की मग जवळा घालून घ्यायचा. असा जवळा वाफवून घेतला ना की मोकळा मोकळा छान सुटसुटीत बनतो आणि मग असा एकदम मऊ बनत नाही, सुटसुटीत छान फळफळीत बनतो. त्यामुळे खायला पण चव छान लागते. पहिल्यांदा जवळा असा छान धुवून वाफवून घ्यायचा थोडंसं मीठ टाकून. हे पहा, वाफवताना जवळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आईने आत्ता पहिल्यांदा मीठ घातलेलं नाही. फोडणी छान मिक्स करून जवळा वाफवून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मग तयार आहे आपला जवळा खाण्यासाठी. नक्की ट्राय करा रेसिपी. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.